आज आम्ही टोरेट प्रकल्प तसेच तालुक्यातील इतर जे प्रकल्प आहेत या प्रकल्पांच्या याच्यातून कर्जतचं जे पर्यावरण आहे ते उद्ध्वस्त होणार आहे आणि या संदर्भातलं गेल्या आम्ही 5-6 महिन्यापासून वारंवार सातत्याने सोशल मीडिया असेल शासनाकडे या संदर्भातली माहिती मागवतोय। आम्ही आमच्या भावना व्यक्त करतोय, परंतु या संदर्भात कुठल्याही प्रकारे टोरेंट प्रकल्प असेल किंवा इतर प्रकल्पासंदर्भात शासन प्रशासन कुठल्याही प्रकारची भूमिका जाहीर करत नाहीये आणि म्हणून आम्ही या संदर्भातला आमचं जे म्हणणं आहे, आमच्या ज्या भावना आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 18/5/2026 रोजी कर्जतमध्ये आम्ही धरणे आंदोलन करतो एक दिवसीय आणि त्या संदर्भातलं आजचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे का या संदर्भातलं जो आमची पत्रव्यवहार केलेला आहे, जी आमची मागणी आहे ती आपण शासनापर्यंत पोहोचवावी। तर या संदर्भात आता आपण पाहिलं असेल टोरेंटच्या प्रकल्पामध्ये 600 एकर जे फॉरेस्ट आहे हे फॉरेस्ट उद्ध्वस्त होणार आहे आणि लाखो झाडं त्याच्यामध्ये तोडली जाणार आहेत आणि आता 11 वाजलेले आहेत, आपण बघतोय किती टेम्परेचर आहे। तर कर्जतमध्ये जो पर्यावरणाचा जो स्टेटस होता या अशा प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून आम्हाला हा पर्यावरण वाचवायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही 18 तारखेला धरणे आंदोलन करतोय आणि त्याचं निवेदन आम्ही आज दिलेलं आहे।